नमस्कार, मी विकास लवांडे सत्याग्रह या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज मी आलोय तो तीर्थक्षेत्र संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे त्या आळंदीमध्ये मी आलेलो आहे। ते आलो याच्यासाठी की या ठिकाणी 15 तारखेपासून उपोषण सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीच्या वतीने या ठिकाणी 15 तारखेपासून उपोषण सुरू आहे। हे वारकरी संप्रदायातले मान्यवर मंडळी उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणाचा विषय फार गंभीर आणि महत्त्वाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी मी या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी सुद्धा आलो आहे। मी नुकताच आता इंद्रायणी नदीकाठी जाऊन आलो। तिथली नदी प्रदूषित आहे यांची ही मागणी आहे, अनेक वर्षाची मागणी आहे ती। अनेकदा या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन आहेत, राज्य सरकारला निवेदन आहेत। वेळोवेळी याच्या आधी सुद्धा अनेक लोकांनी याचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज काय झाले, इंद्रायणी नदी ही जगद्गुरू तुकाराम महाराज देहू त्या काठावर आहेत। इथे ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठावर आहेत। पुढे छत्रपती संभाजी महाराज तुळापूरला हवेली तालुक्यामध्ये ते या इंद्रायणी काठावर आहेत। आणि म्हणून ही पवित्र तीर्थक्षेत्र या इंद्रायणीच्या काठावर असताना इथे रोज हजारो भाविक येत असतात। दर महिन्याला लाखो लोक महाराष्ट्रभरातनं वारकरी संप्रदायाचे स्त्री पुरुष लहान थोर सगळी मान्यवर मंडळी येत असतात। ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यापूर्वी किंवा तिकडे तुकोबांचं दर्शन घेण्यापूर्वी इंद्रायणीमध्ये लोक अंघोळ करतात। त्या इंद्रायणीच्या पाण्यातनं पवित्र होण्याचा त्यांची एक श्रद्धा आहे की त्या नदीचं पाणी अंगावर घेतल्यावर आपण पवित्र होऊ। या भावनेने ती नदीतलं पाणी अंगावर घेतात, थोडंसं पाणी प्राशन सुद्धा करतात। आणि मग हे प्राशन केलेलं पाणी खरं शुद्ध आहे का? शासनाचा अनेकदा पर्यावरण विभागाचा किंवा याच्यावर अनेकदा फंड पडलेला आहे। हे पैसे जातात कुठे? नदी स्वच्छता करण्याचे, नदी निर्मळ करण्याच्या संदर्भात शासनाचा फंड दरवर्षी जातो कुठे? आज माझी या निमित्ताने राज्य सरकारचे जे मंत्रिमंडळ आहे, विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे अर्धे मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा अजितदादा पवारच आहेत। बाकीचे सगळे भाजपाचे लोक आहेत। वारकरी संप्रदायातल्या सर्वांना आव्हान आहे की राज्य सरकारच्या मंत्रिमंडळानं या ठिकाणी यावं, या उपोषणकर्त्याची मागणी जी आहे ती समजून घ्यावी आणि या मंत्रिमंडळाने येऊन या इंद्रायणीच्या नदीमध्ये सगळ्या मंत्रिमंडळाने, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्या मंत्रिमंडळाने आंघोळ करावी। या इंद्रायणीच्या नदी पात्रात आंघोळ करावी, तिथलं पाणी प्राशन करावं। ज्या पद्धतीने राज्यातला सर्वसामान्य वारकरी तिथं पाणी प्राशन करतो, तुम्ही मंत्रिमंडळाने सुद्धा ते पाणी प्राशन करायचं, तिथे आंघोळ करायची आणि मग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायचं। एवढं काम मंत्रिमंडळाने जर केलं, हे जे उपोषणकर्ते बसलेले आहेत, महाराज मोहनानंद महाराज आहेत हरिभक्त परायण, हे अनेक भाषेतून कीर्तन प्रवचन करतात। दुसरे या आध्यात्मिक आघाडीचे सचिव आहेत राज्याचे हरिभक्त परायण मुबारक शेख, हे याकडे उपोषणाला बसलेत। बाकीचे महाराज दत्तात्रय साबळे महाराज आहेत, शांतीलाल महाराज लुणावत आहेत। ही 4 महाराज मंडळी वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान असलेली मंडळी 15 तारखेपासून उपोषणाला बसलेत। पण अद्यापर्यंत पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कुणी अधिकारी असतील इकडे फिरकले नाहीत। नगर परिषदेचे अधिकारी सुद्धा इकडे आले का नाही मला माहित नाही, परंतु जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळाची जबाबदारी आहे, पालकमंत्र्याची जबाबदारी आहे की पुणे जिल्ह्यातली ही गंगा आहे, ज्या काशीच्या गंगेसाठी नरेंद्र मोदी वारंवार तिकडे फंड टाकतात, पैसे टाकतात, पण अजून काही गंगा मैया सुद्धा तिकडे शुद्ध झालेली नाही। कोरोनाच्या काळात तिकडे प्रेते वाहून आली होती, जिवंत प्रेते तिकडे वाहून आली होती, मेलेली जनावरं त्या नदीमध्ये येतात, गंगा मैया शुद्ध झालेली नाही। मात्र इकडे मात्र भावनेच्या गप्पा मारायच्या, पवित्रतेच्या गप्पा मारायच्या। शासनाचा फंड हा नदी निर्मूलन करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जातो किंवा कुणाकडे जातो याचा शोध लावावा। आणि मी या निमित्ताने या उपोषणकर्त्यांचं म्हणणं काय ते आपण समजावून घेऊया, त्यांच्या व्यथा काय आहे ते समजावून घेऊया। आज 4था दिवस आहे, परंतु राज्य शासन इकडे फिरकलेलं नाही, अतिशय गंभीर आहे। महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक संघटना असतील, संस्था असतील, वारकरी शिक्षण संस्था, जे कीर्तनकार रील्स बनवतात स्वतः, त्यांनी सुद्धा आपले रील्स या विषयावर बनवावेत। सगळ्या कीर्तनकारांनी, जे रील्स बहादर कीर्तनकार आहेत, सगळ्या रील्स बहादर कीर्तनकारांनी याच्यावरचे एक रील्स बनवावी आणि मग जॅकेट घालावं, मग ते फेटे। हे मी त्यांना नम्रपणाने सांगतो। मी सुद्धा वारकरी संप्रदायातला आहे, मी सुद्धा हरिभक्त परायणच आहे, परंतु जे काय वारकरी संप्रदायात राहून चुकीची कामं करतात त्या लोकांनी इथे यावं एकदा। ही गंगामाया शुद्ध होती का नाही आपली इंद्रायणी या संदर्भात आपला रील्स बनवावा, एवढी त्यांच्याकडे माझी मागणी आहे। आणि सरकारने इकडे लक्ष द्यावं, मंत्रिमंडळाने आंघोळ करावी, ही मागणी आहेच। आपण मोहनानंद महाराज काय म्हणतायत त्यांच्याकडे आपण जरा त्यांचं मत विचारात घेऊया। मी हरिभक्त परायण मोहनानंद महाराज पुरंदवडेकर, राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादी
अद्वैत वारकरी आघाडीची स्थापनाच अशी झाली आहे की वारकऱ्यांच्या समस्या, वारकऱ्यांचे प्रश्न किंवा नद्यांचे प्रश्न सोडण्याकरता आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत. वार्षिक पाहता आळंदी क्षेत्र हे पुण्य पावन क्षेत्र आहे आणि ते पावन क्षेत्र असल्यामुळं ज्या वारकऱ्याची श्रद्धा आहे, श्रद्धास्थान आहे, इंद्रायणी नदी पवित्र आहे आणि त्या ठिकाणी ते श्रद्धास्थान कायम टिकावं, त्याचं कायम अस्तित्व राहावं किंवा त्या नदी एका गोड नदी गटरगळा होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. एवढी या ठिकाणी मुबारक भाई पुढे आवाज येत नाही, बोला. मी मुबारक शेख, या आंदोलनामध्ये मी एक उपोषण करत आहे. या प्रश्नावरती जे आहे आम्ही गेले 2-3 महिने झालं काम करतोय, प्रशासनाशी संवाद साधतोय. दिनांक 18/1/2011 रोजी पोल्युशन कंट्रोल बोर्डला आम्ही पत्र दिलं. त्याच्यानंतर 4/1/2024ला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. त्याच्यानंतर उपोषणाला बसायच्या आधी जे आहे पोल्युशन कंट्रोल बोर्डने आम्हाला एक ईमेलवरती एक पत्र पाठवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी माहिती दिली की किती नगरपालिकांवरती जी आहे कारवाई झालेली आहे, सगळी माहिती दिली. परंतु त्या माहितीने आम्ही समाधानी झालो नाही. आम्ही या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडे आमचा पत्रव्यवहार आहे. त्यामुळं पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि यांनी तर आमच्याकडे येऊच नाही. आम्हाला जिल्हाधिकारी साहेब किंवा विभागीय आयुक्तांनी जे आहे आम्हाला मार्गदर्शन करावं. आमच्या मागण्या ज्या आहेत त्या आता आम्ही मांडलेल्या आहेत, त्याच्यात त्या मान्य कराव्यात आणि आमची इंद्रायणी माता जी आहे ती प्रदूषणमुक्त करावी. साबळे महाराज, दत्तात्रय महाराज साबळे हे आळंदी शहरचे वारकरी आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आहेत. हरिभक्त परायण. रामकृष्ण हरी. मी तर एवढंच म्हणेन या विषयाबद्दल की सुज्ञास अधिक सांगणे न लगे. शासनकर्ते अतिशय सुज्ञ असेल तर त्यांनी ना हा प्रश्न ताबडतोब सोडवावा आणि आम्हा वारकऱ्यांच्या प्रश्नाला एकदम फाटाफट करावा, ही माझी नंबर. राजूभाई हरिभक्त परायण राजूभाई इनामदार हे सुद्धा आपलं या ठिकाणी उपोषण करते आहेत. त्यांचं मनोगत काय आहे ते बघूयात. मी राजूभाई इनामदार. दुसऱ्याच दिवशी आमच्याकडे इथले आळंदी नगर परिषदेचे काही आरोग्य विभागाचे अधिकारी आले होते. त्यातल्या एका मॅडम म्हटल्या होत्या की या तीरावर 1700 सोसायट्या झालेल्या आहेत आणि त्या 1700 सोसायट्याचं मलमूत्र पाणी ह्या पवित्र नदीमध्ये सोडलं जातंय. तर आम्ही त्यांना म्हटलं ते होत असताना तुम्ही का तिकडे दुर्लक्ष केलं, तर ते म्हणले आमच्या अखत्यारीत येत नाही. हे प्रत्येक प्रशासन त्याच्यावर ते टोलवाटोलवी करत आहे आणि इथल्या लोकांची ती दिशाभूल करत आहे. तर यांनी दिशाभूल करण्याचं आधी थांबवावं आणि जे कार्य करायचं आहे ते कार्य त्वरित सुरू करून इंद्रायणी मातेला निर्मळ करावं, हीच आमची विनंती आहे. खरं तर इंद्रायणी नदीच्या संदर्भात पलीकडच्या बाजूला गेलो तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, या बाजूला आलो तर खेड तालुका आहे, आळंदी नगर परिषद आहे. त्यामुळं पलीकडे महानगरपालिका, इकडे नगर परिषद खेड तालुक्याची आळंदीची, या वादामध्ये शहर की ग्रामीण, पुणे जिल्हा, इथे औद्योगिक कंपन्या सगळ्या तळेगाव दाभाडेपासून देहूपासून सगळ्या औद्योगिकरण या नदीकाठी आहे. मग या सगळ्या सोसायटी निवासी लोकांचं मलमूत्र जर या नदीत सोडलं जाणार असेल, औद्योगिक कंपन्यांचं जर विषारी पाणी या नदीत सोडलं जाणार असेल तर इंद्रायणी प्रदूषित होतच राहणार. शासनाने याची दखल घ्यावी. मंत्रिमंडळाने मी पुन्हा एकदा आवाहन करतोय, पुन्हा आवाहन करतोय, हा व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल तर आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, राज्याच्या प्रत्येक मंत्रिमंडळापर्यंत पोहोचवा. आणि मंत्रिमंडळाला मी जे आवाहन केले की राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपलं संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन या इंद्रायणीमध्ये आंघोळ करायची तुम्ही सर्वांनी आणि ते पाणी पवित्र म्हणून प्राशन करायचे आणि ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायचे, एवढीच एक मागणी आहे. मग बाकीचा मुद्दा तुम्हाला कळेलच. तीर्थक्षेत्र आळंदी वारकरी संप्रदायातलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र, जिथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्या भावंडांनी जो काय आपल्यासमोर सामाजिक क्रांती केली, सांस्कृतिक क्रांती केली आणि वारकरी संप्रदायाला एक अधिष्ठान ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये इथे इंद्रायणीमध्ये हजारो भाविक रोज येत असतात, दर महिन्याला एकादशीला येत असतात, वारीला येत असतात. आणि मग या इंद्रायणीचा इतिहास खूप मोठा आहे. याच इंद्रायणीच्या काठावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं देह आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये इथे येतात. पुढच्या बाजूला संगम तुळापूरमध्ये छत्रपती संभाजीराजांची तिथे बलिदान भूमी आहे, तिथे समाधी आहे संभाजीराजांची. त्यामुळे जगद्गुरू तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि संभाजी महाराज यांचे या काठावर वास्तव्य असलेले या इंद्रायणीमध्ये इतकी प्रचंड घाण असते आणि अतिशय प्रदूषित अशी ही गंगा झालेली आहे. भाविकांचं श्रद्धास्थान असलेली ही इंद्रायणी इतकी घाण
अस्वच्छ पाण्याचा वास येतो या ठिकाणी आणि शासन मात्र याच्याकडे कधी डुंकून पाहायला तयार नाही. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, यांनीही एकदा इंद्रायणी नदी येऊन पाहावी आणि या नदीत एकदा पवित्र होऊन या ज्ञानेश्वर महाराजांचं, जगद्गुरू तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यावं. एकदा आपल्या मंत्रिमंडळाने तरी या इंद्रायणीमध्ये डुंबून पाहावं आणि मग वारकऱ्यांच्या व्यथा आणि या भाविकांच्या व्यथा आपल्याला कळतील. गंगा मैया वगैरे पंतप्रधान सांगत असतात गंगा मैया शुद्ध करायची, त्यासाठी फंड टाकतात, परंतु गंगा मैया किती शुद्ध झाली हे तिथे जाऊनच कळेल आपल्याला. त्याच पद्धतीने इंद्रायणी शुद्ध करण्याच्या संदर्भातला अनेक वर्षांची मागणी, अनेक जण त्याच्यावर बोलत असतात फक्त, परंतु गंगा मैया ही इंद्रायणी मात्र माता काय शुद्ध होत नाही आहे. या इंद्रायणीमध्ये अनेक लोक या ठिकाणी आपले काही फुलं टाकतायत, लोकही याला जबाबदार आहेतच, परंतु सरकारची जबाबदारी आहे दरवर्षी या इंद्रायणीचं स्वच्छता करणं, हे निर्माल्य काढणं, ही नदी स्वच्छ करणं, हे सगळी शासनाची जबाबदारी आहे. ही पहा इतकी घाण अवस्था या नदीची आहे. अशा पद्धतीने इंद्रायणीच्या या नदीमध्ये अतिशय घाण आहे आणि पाण्याचा वास येतोय, काळं पाणी आहे. मंत्रिमंडळाला मी पुन्हा एकदा विनंती करतो की या इंद्रायणीत येऊन आपण एकदा डुंबून पाहावं आणि ही नदी स्वच्छ व्हावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीचे काही महाराज मंडळी उपोषणालाही बसलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर, त्यांनाही आपण भेटणारच आहोत. ही इंद्रायणी स्वच्छ व्हावी इतकीच साधी मागणी आहे त्यांची. मी पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावा, आवडल्यास लाईक करावा आणि आपलं मत कॉमेंटमध्ये व्यक्त करावं. या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण हरी.